नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर बघणार आहोत की या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तसेच हे पण बघणार आहोत की फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक बसेसमधून या कंपनीने किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले टायमिंग बघूया की ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे नंबर किती वाजता आले आहे. तर मित्रांनो, या कंपनीचे नंबर 9 ऑगस्ट 2025 म्हणजे आज जवळपास संध्याकाळी 7 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला डायरेक्ट मंडेला मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया आपण कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. तर मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 313 कोटी रुपयांनी 347 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 448 कोटी रुपयांनी 347 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 316 कोटी रुपयांनी 352 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 453 कोटी रुपयांनी 352 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 288 कोटी रुपयांनी 321 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 421 कोटी रुपयांनी 321 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 31.84 कोटी रुपयांनी 33.79 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 29.25 कोटी रुपयांनी 33.79 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 24.25 कोटी रुपयांनी 26.02 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 20.68 कोटी रुपयांनी 26.02 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये, नाही कोटीमध्ये. याचा EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2.92 रुपीजने 3.17 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 2.56 रुपीजने 3.17 रुपीज. आणि मित्रांनो, आपण जर
बघितला की ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे, तर ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने या क्वार्टरमध्ये इन्सुलेटर डिव्हिजनमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 54.98 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा इलेक्ट्रिक व्हेकल डिव्हिजनचा बिझनेस बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 292.24 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू आला आहे या क्वार्टरमध्ये 347.22 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. चला मित्रांनो, आता आपण ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि सगळ्यात पहिले आपण कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे 1016.43 कोटी रुपये. आणि जर कंपनीची आपण लॉंग टर्म बोरोइंग बघितली तर ते करंटली आहे 141.70 कोटी रुपये. शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते करंटली आहे 113.15 कोटी रुपये. तसेच जर आपण या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती 0 आहे, जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, आपण जर ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.02%, FISची होल्डिंग आहे 5.66%, DISची होल्डिंग आहे 0.48% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 43.84%. आणि मित्रांनो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.02% आणि यांच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण हे बघितले की या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.